गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सर्वांना नमस्कार. आज देखील नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो व्हिडिओ सर्वांसाठी आगळा वेगळा, माहितीपूर्ण, ज्ञानाने भरलेला असणार आहे. सुरुवातीला आपल्याला एस म्हणजे सब्जेक्ट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इज घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वे टू, WAY वे, TOO वे टू. आता वे टू म्हणजे खूप, वे टू म्हणजे खूप किंवा जास्त, आणि त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घ्यायचं आहे. तर दिलेल्या या सूत्रानुसार किंवा पॅटर्ननुसार आपण वाक्य बनविणार आहोत. बघा, पहिलं वाक्य आहे, इट इज वे टू एक्सपेन्सिव्ह. ते खूपच महाग आहे. तर या संपूर्ण वाक्यामध्ये वे टूचा अर्थ काय आहे? खूपच, जास्त. इट इज वे टू एक्सपेन्सिव्ह. ते खूपच महाग आहे. दुसरं वाक्य आहे, दिस इज वे टू स्मॉल. हे खूपच लहान आहे. म्हणजे वे टू हा जो काही शब्दसमूह आहे, या शब्दसमूहाचा अर्थ खूपच, जास्तच, अधिकच या अर्थाने. दॅट इज वे टू बिग. ते खूपच मोठे आहे. बघा, म्हणजे आपण हे वाक्य असं पण म्हणू शकतो, दॅट इज व्हेरी बिग. पण आपल्याला व्हेरी हा शब्द जर वापरायचा नसेल तर व्हेरीसाठी समानार्थी म्हणजे सिनॉनिम्स वर्ड्स आहे वे टू. 4 नंबरचे वाक्य आहे, द बॅग इज वे टू हेवी. ही पिशवी खूपच जड आहे. धिस फोन इज वे टू ओल्ड. हा फोन खूपच जुना आहे. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून वाक्य आहेत. बघा, द टी इज वे टू स्वीट. चहा खूपच गोड आहे. म्हणजे त्या चहामध्ये साखर जास्त असू शकते. द फूड इज वे टू स्पायसी. जेवण खूपच तिखट आहे. धिस सोप इज वे टू साल्टी. हे सूप खूपच खारट आहे. द कॉफी इज वे टू हॉट. कॉफी खूपच गरम आहे. धिस ॲपल इज वे टू सोर. हे सफरचंद खूपच आंबट आहे. पुन्हा आपल्या सरावासाठी अजून काही वाक्य आहेत माझ्याकडे. बघा, इट इज वे टू अर्ली. खूपच लवकर झाले आहे. इट इज वे टू लेट. खूपच उशीर झाला आहे. दॅट प्लेस इज वे टू फार. ते ठिकाण खूपच लांब आहे. आपण असं पण म्हणू शकतो, दॅट प्लेस इज व्हेरी फार. 10 मिनिट्स इज वे टू लॉंग. 10 मिनिटे खूपच जास्त वेळ आहे. धिस रोड इज वे टू नॅरो. हा रस्ता खूपच रुंद आहे, अरुंद आहे. अजून आपल्याकडे काही वाक्य आहेत. बघा, अतिशय सुंदर वाक्य आहेत आपल्याकडे. इट इज वे टू कोल्ड टुडे. आज खूपच थंडी आहे. इट इज वे टू हॉट आउटसाइड. बाहेर खूपच उष्णता आहे. इट इज वे टू विंडी. खूपच वारा सुटला आहे. द सन इज वे टू ब्राईट. सूर्य खूपच प्रखर आहे. इट इज वे टू डार्क हिअर. येथे खूपच अंधार आहे. पुन्हा बघा, यू आर वे टू काइंड. तुम्ही खूपच दयाळू आहात. ही इज वे टू स्मार्ट. तो खूपच हुशार आहे. शी इज वे टू शाय. ती खूपच लाजाळू आहे. दे आर वे टू लाऊड. ते खूपच आरडाओरडा करतात. यू टॉक वे टू मच. तू खूपच जास्त बोलतोस. त्याच्यानंतरची वाक्य आहेत. बघा, धिस मूवी इज वे टू बोरिंग. हा चित्रपट खूपच कंटाळवाणा आहे. द म्युझिक इज वे टू लाऊड. संगीत खूपच मोठ्या आवाजात आहे. धिस टास्क इज वे टू इजी. हे काम खूपच सोपे आहे. द वॉटर इज वे टू डीप. पाणी खूपच खोल आहे. आय एम वे टू टायर्ड. मी खूपच थकलो आहे. जवळजवळ 30 वाक्यांचा अभ्यास आपण केलेला आहे.
आणि या 30 वाक्यांच्या मदतीने मी सब्जेक्ट प्लस इज प्लस वे टू प्लस ॲडजेक्टिव्ह या पॅटर्ननुसार आपल्याला वाक्य एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी मी 30 वाक्ये आपल्याला सांगितलेली आहेत, शिकवलेली आहेत या पॅटर्ननुसार, त्या 30 वाक्यांच्या मदतीने तुम्ही 30,000 वाक्ये तयार करू शकतात आणि दररोज बोलू शकतात. निश्चितच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आपल्याला ज्ञान मिळालं असेल आणि वे टू या नवीन शब्दसमूहाचा उपयोग करून आपण सहज वाक्य बनवू शकतो असा आत्मविश्वास आपल्याला आला असेल असं गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू.